मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय। धनंजय मुंडे जातीवाद करत नाहीत असं वाटलं होतं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय, पण धनंजय मुंडेही आता जातीवाद करू लागलेत अशा प्रकारची टीका जरांगे पाटील यांनी केली। मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करतायत असं या दरम्यान जरांगे पाटील यांनी म्हटलं। धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती, माझी म्हणतो मी, समाजाची कशी होती मला नाही, की तो माणूस प्रामाणिक आहे, तो उपकार विसरत नाही। कारण ज्यावेळेस संकट होतं, ज्यावेळेस अडचणीत होते, त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं, ते कधीच उपकार विसरत नाहीत, कधीच। आणि ते सातपंथी, ते जातीवाद बी करत नाहीत। आणि मी लोकांना खूप सांगायचो, त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता। तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत, त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे। परंतु हे 2-4 दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढं आहेत, सगळ्यात पोस्टच काय टाकायला होते, मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते। अरे जा, कसले स्वप्न बघता। मान्य धनुभाऊंच्या बाबतीत त्यांचा काय समजा गैरसमज झाला असेल किंवा त्यांना काय ब्रीफिंग झाला असेल, एकदा उद्याचा टप्पा पूर्ण झाला की मी मागं सुद्धा म्हटले माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करून तशी गरज असेल तर मी स्वतः मनोज पाटील जरांगे साहेबांना भेटेन। परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न बहुतांशी आपण आता 10% आरक्षण देऊन सोडवलेला आहे आणि मंत्रिमंडळातला कुठलाही सन्मान्य सदस्य हा कधी जातीवादाचं राजकारण करणार नाही। कारण मंत्रिमंडळाने एकमुखानं निर्णय मराठा आरक्षण देण्याचा घेतला, विधिमंडळाने एकमुखाने निर्णय मराठा आरक्षण देण्याचा घेतला। त्यामुळे कदाचित मान्य धनंजय मुंडे साहेबांच्या बद्दल गैरसमज झाला असावा मनोज पाटील जरांगे साहेबांचा, तो मी त्यांना भेटून नक्की दूर करण्याचा प्रयत्न करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।